या ठिकाणी आपण पाहिलं की लातूर शहरात लगत असलेल्या आर्वी ग्रामपंचायतमध्ये प्रशासक लागू असताना ही ग्रामसभा घेण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी सदस्य आले, सरपंच आले, तिन्ही सरपंच आले, एक उपसरपंच आले आणि सर्व सदस्यासह सर्व लातूरच्या या आर्वी ग्रामपंचायतच्या सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित होते। परंतु या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडण्यात आला की देशी दारू दुकान हे चालू आहे, त्या विरोधात इथे महिला बोलण्यासाठी आल्या, त्यांचं कसल्याही प्रकारे या ठिकाणी ऐकून घेण्यात आलं नाही। पण काही कालावधीपूर्वी ज्यावेळेस येथील महिलांनी हा प्रश्न उपस्थित केला आमदार अमित भैया देशमुख यांच्याकडे, परंतु त्यावेळेस आमदार अमित देशमुखांनी हा शब्द दिलता की ते देशीचं दुकान चालू होणार नाही म्हणजे नाही। मग ते चालू झालंच कसं? तर येथील सरपंचाचं सदस्यांचं म्हणणं आहे की सर्वानुमते सर्वांच्या मर्जीने ते परमिशन देण्यात आली। आणि सगळ्यात महत्त्वाचं जर पाहायला गेलं तर या ठिकाणी थोड्याच 1-1.5 महिन्यानंतर या ग्रामपंचायतीच्या पुन्हा इलेक्शन सुरू होणार आहेत आणि त्या अगोदर हा असा गदारोळ आहे। या ठिकाणी महिलांचं कसल्याही प्रकारे ऐकून घेतलं जात नाहीये आणि या ठिकाणी पहा फक्त एकूण एकाच्या अंगावर जाण्याचं या ठिकाणी कटकारस्थान होतं किंवा एखाद्याला बदनाम करण्यासाठी हे होताना आपल्याला पाहायला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं जर बघायला गेलं तर या ठिकाणी महिलांचा कोणताही प्रश्न ऐकून घेतलेला नाहीये आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णतः सर्व सदस्य आहेत एकूण एकाच्या हातापायी चालू आहे, हातापायी चालू आहे। या ठिकाणी भविष्यात या ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 2 गटामध्ये हाणामाऱ्या होऊ शकतात किंवा घातपात होऊ शकतो। तर या ठिकाणी पोलीस प्रशासनाने याची दखल घेत या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये हे करायला पाहिजे, परंतु झालेलं नाही। या ठिकाणी जर पाहायला गेलं पूर्ण धक्का सचिन सुरेशला बोलो, सचिनला बोलो, सचिनला बोलो ग्रामसेवक कुठे या बरोबर ग्रामसेवकडे काय एवढी मोठी हाजी कांबळे ना आता माझ्या बायकोचं नाव घेतलं, मी माझी उपसरपंच सचिन सुरवसे हे असा आरोप केला माझ्या बायको, माझी बायको सोनाली सुरवसे माझी ग्रामपंचायत सदस्य शहाजीनं असं विरोध केला की माझ्या बाजूला किराया असताना माझ्या बायकोला बोलून सही घेतली। माझी बायको समोर आहे आणि तिने शपथ खाऊन सांगायला तयार आहे की मी दुकानावर सही घेतली नाही, प्रोसिडिंग बुकवर सही घेतलेली आहे। ग्रामपंचायतच्या कर्मचारी मी तिला दाखवली सही केलीस का? त्या टायमाला तिने मला दाखवली ही सही चुकली होती, म्हणजे सचिन भैयाच्या घरापाशी राहताना सचिन भैयाच्या घरचे आले होते, माझ्या घरापाशी राहिला हे 2023 मध्ये होते। दारू दुकानाला सही घेतली नव्हते माझ्या घरापाशी 25च्या आधीची आहे वहिनी, जेव्हा मी राहतो 2500 असेल, प्रोसिडिंग 2500 असेल, पण ती सही आधीची घेतलेली आहे हे सांगत आहे मी, दारू दुकानाला नाही। तुमची सही घेतली नाही ना, काही तुमच्या बायकोला मी घरी बोलवलं नाही ना, सही घेतली नाही, काहीच केलं नाही। मी तिला बी तुमच्यापाशी घेऊन येतो। तर या ठिकाणी जर पाहिलं जर गेलं आता हे ग्रामपंचायत सर्वसाधारण सभा होती, मग या सभेमध्ये काही महिलाही प्रश्न घेऊन आलेल्या होत्या की त्यांचे काहीतरी प्रश्न होते, त्यांना बोलू देण्यात आलं नाही आणि काही महिला तर असं बोलून गेल्या की इथे जेवढे बी आलेत किंवा काही सदस्य आहेत त्यांच्या तोंडचा वास येत आहे,
ज्यांनी दारूबंदीसाठी बोलतायत त्यांच्याच तोंडाचा वास येते. सत्य मग गोष्ट मला आहे, काय म्हणायचं- गावामध्ये आपल्या दिशी हा एकमेव विषय नाही. दिशी, गांजा, हातबट्टी, जुगार हा सर्व विषय आहेत. 2025 आपल्या ग्रामसभेनं लोकांची मागणी घेऊन ठराव घेतला. संबंधित अध्यक्ष यांनी असं सांगितलं की मी सर्वांच्या सहमतीने दिलो आहे, एका सहमती दिली नाही. संबंधित माझी एक सदस्य त्यांनी माझ्यावर आरोप केला, त्यामुळे मी माझं क्लिअरिफिकेशन देत आहे की आम्ही अशी कुठली सही केली नाही आणि माझ्या बायकोने बी सही घेतली नाही. हे सरासरी आरोप आहेत. आणि देशीचा विषय राहिला तर आम्ही सगळ्यांसोबत आहेत. आज रोजी बंद करायला तयार आहेत. धन्यवाद. एकच मिनिट हो चला की चला 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 चला. दादा दारूचं दुकानच बंद करणार. ग्रामसेवक कुठे आहेत साहेब? सर मला एक सांगा, ही सर्वसाधारण सभा आपण घेतली, या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये घ्यायला पाहिजे होते. तुम्हालाही माहित होतं की आता येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन लागणार आहेत आणि यामध्ये काहीतरी तुम्हाला थोडं तरी कल्पना होती की या ठिकाणी असे होणार आहे. मग आता या ठिकाणी याच्या आधी कमीत कमी 10 वेळेस ग्रामसभा झाल्यात. आतापर्यंत असा कधी गोंधळ झालेला नव्हता. हाणामाऱ्या झाल्या सर. जस्ट इतक्यात मी पोलीस स्टेशनला सांगितलंय, हा. पोलीस यंत्रणा आणि यायला. सगळ्यात महत्वाचं जर बघायला गेलं, तुमच्याकडे जी आपल्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमधील महिला असतात त्यांचे जे प्रश्न होते ते त्या महिला तुमच्यापाशी मांडण्यासाठी आल्या होत्या, परंतु एकही महिलेला या ठिकाणी बोलू देण्यात आले नाही. घेतलेत ना, आहेत माझ्याकडे टेबल केले महिलांच्या प्रश्नांचं. आता याकडे जर पाहायला गेलं सर, लातूर म्हणजे आर्वी भाग हा लातूरचा चिटकून भाग आहे आणि या ठिकाणी अवैध धंदे मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच बघायला गेलं तर अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात आहे. मग याकडे फक्त एका देशी दारू दुकानानं पोलीस प्रशासनाचं काम आहे ते हा. आपण सांगितलंय. परत एकदा आपण ग्रामपंचायत मार्फत पत्रव्यवहार करू. हो. हा? तुम्हीच बोला या. आबा जर पाहायला गेलं तर तुम्ही बेदडे गावाचे कार्यकारी संपादक, माझ्या अगोदरपासून आपण या ठिकाणी उपस्थित होतात आणि आपण याच आर्वीमध्ये गावामध्ये राहता, तर काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या गावची आणि थोड्याच दिवसामध्ये इलेक्शन लागणार आहेत? मुळामध्ये सांगायचं झालं तर एक लोकशाहीचा मूळ पाया जिथून रचला जातो ती मूळ ग्रामपंचायत. आणि त्या ग्रामपंचायतचे मूळ मतदार हकदार लोकशाहीचे बाप मालक सगळे आणि हे मतदार. पण या ठिकाणी आर्वी ग्रामपंचायतमध्ये माझं वास्तव्य गेले 25 ते 26 वर्षापासून आहे. आर्वी गाव एक छोटंसं गाव आहे आणि आर्वी गावाचा झालेला विस्तार आणि त्यामध्ये आजपर्यंत बिनविरोधपणे बाभळगावच्या गडीहून चालत आलेलं राजकारण, शंघाई शहराच्या बगलेत असलेली आर्वी ग्रामपंचायत, लातूर जिल्ह्यातली 2 नंबरची सर्वात जास्त पैसा कमवणारी ग्रामपंचायत, नंबर 1 मुरुड ग्रामपंचायत, नंबर 2 आर्वी ग्रामपंचायतांना सगळ्यात जास्त माल, पैसा, टॅक्स, कर येत असेल तर या 2 ग्रामपंचायतला येत. त्याच्यामध्ये आजपर्यंत मतदारांनी डोळे झाकून विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला आम्ही मतदान केलं. आता आम्ही केलं नसेल तो व्यक्ती वेगळी गोष्ट, पण आज जो हा ग्रामसभेचा विषय मांडला, मी आज 12 वर्षापूर्वी आर्वी गावातल्या मंदिरामध्ये आलो होतो. त्यावेळेस मला एक कडक अनुभव असा आला की या लोकशाहीमध्ये पोलीस पाटील किंवा पोलीस प्रशासनाचा काहीतरी तंटामुक्ती अध्यक्ष निवडण्याचा प्रकार होता. त्या ठिकाणी हाणामारी करून जोर जबरदस्ती हार घालून बाटल्या वाजवल्या, ढोल वाजवल्या आणि तंटामुक्ती अध्यक्ष निवडला गेला. तेव्हापासून आम्ही कानाला कडा लावला, आर्वी ग्रामपंचायतच्या ग्रामसभेला यायचं बंद केलं. पण आज पुन्हा दौंडी पेटली आणि डिजिटल इंडियाच्या माध्यमातून त्यांनी माईकवरून दौंडी पेटवली. याचा आनंद वाटला की आर्वी ग्रामपंचायत जागी झाली आहे आणि कुठेतरी आज माईकवर या लाऊडस्पीकरच्या वतीने जनतेला बोलवती. हे ऐकून आम्ही आज आमचे स्वतःचे कामधंदे, आम्ही माझे सर्व मतदार काही ते आर्वीला जर ड्रोनच्या माध्यमातून कॅचअप केलं तर या ठिकाणी 70% स्लम एरिया आहे, गोरगरीब मजूर लोक राहतात आणि यांचा सगळा इथं उदरनिर्वाह रोजगार चालतो. ग्रामसभा जाहीर केली, आम्ही तर ग्रामसभेमध्ये आलो, पण मूळ लोकशाहीच्या नियमावलीमध्ये इथले तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि बाकी सदस्य मुळात जर पाहायला गेलं तर दिशीचं जे दुकान आहे साई चौकामध्ये आहे आणि इतर ठिकाणी जर पाहायला गेलं तर किती असे मोठ्या प्रमाणात किती अवैध दारू विक्री आहे. त्या विषयात सांगायचं झालं तर आर्वी ग्रामपंचायतच्या परिसरामध्ये गेल्या 15 ते 20 वर्षापासून MIDC पोलीस स्टेशन खुलेआम हप्ते घेऊन हातवट्टी, गांजा,
देशी दारू इतर अवैध दारू विकण्याचे परवाने देते, हप्ते घेते. आणि त्याच्यात पुढचा परवाना म्हणलं तर देशी विकणे किंवा लिकर मद्य विक्री करण्याचा परवाना लोकवस्तीमध्ये कुठला प्रशासनाच्या बाबासाहेबांच्या कुठल्या संविधानात कुठल्या कलमात आणि कुठला लोकप्रतिनिधी जनतेतून निवडून आला देऊ शकतो हे पहिले मला ग्रामपंचायतने जाहीर करा. नाही बाईट तर सगळ्यांचीच घ्यायची आहे, पण आमचं थोडं प्रकार मत जाणून घ्या. मूलभूत गरजा रोड, लाईट, पाणी, गटार या गोष्टी सोडल्या तर बाकी सर्वात मोठा प्रश्न आता सध्या देशी दारूचा आहे. एक मिनिट तुम्ही धंदा दुसरा कोणता पटाला पण ते टाकू नका दारूचा. आमच्या घराजवळ आम्ही टाकू देणार नाही बघा. आमची काय नाही म्हणलं. जवळ चिकून आहे तिथं. नेमकं कुठं आहे ते देशी, म्हणजे देशी दुकान आहे की आमच्या घराला चिटकून केलेलं आहे. नेमकं ठिकाण सांगा ना तुमचं घर. मला साई रोडला आहे. साई रोडला कुठं? ठीक आहे. या ठिकाणी आपण सध्या जे दुकानाचा मुद्दा आहे आणि त्या दुकानाच्या मुद्द्याकडे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी ते दुकान बंद करण्यासाठी, त्याला टाळं ठोकण्यासाठी या ठिकाणाहून जात आहेत आणि आपण त्यांच्या सोबत जाऊया. आणि नेमकं नवीन परवानगी दिलेली त्याच्यासाठी विषय दोन आहेत. एक आहे मुळात देशी दारू दुकानचा आणि दुसरा आहे नव्यानं इथं मेन रोडवर साई आपलं पांचाळ फर्निचरच्या बाजूला नवीन एक परवाना दिलेला बहुतेक आहे. तयारी आहे बिअर बारचा. ते तात्काळ बंद करण्यात यावं, ती परमिशन रोखण्यात यावी यासाठी ह्या महिला अर्ज घेऊन आल्या. नाही, नेमकं जर बघायला जर गेलं आता सध्या प्रशासक आहे, नेमकी परमिशन देणारे कोण हे ते आमचा अभ्यास नाही. ते अभ्यास तुम्हाला पत्रकाराच्या माध्यमातूनच दिले कधी, म्हणजे ज्यावेळेस ग्रामच्या सगळे सदस्य होते त्यांनी आणून दिलेला आहे आणि काय मंजूर केलेला नाही, परंतु पास केलेला नाही. कागदपत्र होऊ नये यासाठी पूर्व तयारी म्हणून महिला अर्ज देत आहे. तरी त्यांनी ग्रामपंचायतने ठराव दिलेला नाही. आणि महत्वाचं म्हणजे दारू परवाना मिळताना शासनाकडे प्रस्ताव दाखल करावा लागतो आणि त्या बाजूच्या लोकवस्तीतील लोकांच्या परवानगीशिवाय, सहीशिवाय ते परवाना मिळत नाही. राजकीय लोकांनी आपली राजकीय मक्तेदारी, सत्ताधारी, गुंडागर्दी बंद करावी आणि लोकजनहितार्थ लोकशाहीचा कारभार चालवावा. आर्वी ग्रामपंचायतमध्ये इथून पुढे तरी पारदर्शक कारभार होईल ही अपेक्षा आहे. आता जनता निघाली आहे देशाचं दारू दुकान बंद करायला. ते व्हिज्युअल दाखवा. बाकी बी मुद्दे इथं ज्यांनी परवाना मागत आहेत ते भांडू लागले तर थांबा काय बोलले सांगा. एक जण बोला. एक जण बोला काय बोलले. काय झालं? त्यांनी काय म्हणते आमचा धंदा त्यांनी बंद करण्यात त्रासदायक नाही, त्रासदायक नाही, कुणाला त्रासदायक नाही. आज 25 वर्ष झालं तुम्ही धंदा करता, कुणाला त्रास आहे का? दारूचा त्रास आहे का नाही सांगा बरं. आमचे लेकरं त्यांचा काय आजचा धंदा नाही, 25 वर्षाचा धंदा आहे. त्यांना तर बोलू, तू तर बोला. काय बरं बोला. नाही बोल काही तर सांगायचे तुला. बोल. जी कमाल आहे ना सगळ्या दुकानं बंद करणार. करू दे सगळ्या दुकानं साईड रोडच्या दुकानं बंद करणार आहे. लागून घर आहेत, लहान लहान मुलं आहेत, बाळ आहेत, कसं बाजूलाच राहायचं. घर आहे. हा बाजूलाच घर आहे. असं कसं राहायचं आम्ही सगळेजण. 12 वाजून 12 वाजून. तरी या लाईव्हच्या माध्यमातून मी जिल्हाधिकारी भारत बाष्टीवाडे सरांशी विनंती करतो की नेमकं या आर्वी ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये अनेक असे अवैध दारू दुकाने असतील किंवा इतर व्यवसाय असतील, हे मोठ्या प्रमाणात जोमात सुरू आहेत आणि याकडे थोडंसं पोलीस प्रशासनानंही लक्ष देण्याचं सध्या गरजेचं आहे. आणि काही कालावधीनंतरच या ग्रामपंचायतचं पुन्हा इलेक्शन लागू होणार आहे आणि त्या इलेक्शनमध्ये मला कुठं वाटत नाही की जे या अगोदर सरपंच, उपसरपंच निवडून आले ते पुन्हा निवडून येतील. कारण या ठिकाणी जर पाहायला गेलं सामान्य जनतेसोबत जे वागणूक आहे किंवा सामान्य जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत आणि त्यांच्या आतापर्यंत सध्या प्रशासक आहे ग्रामपंचायतीवरती, परंतु त्यांचंही या ठिकाणी कोण ऐकून घेत नाही. काय सांगाल मामा, काय म्हणलं? बरोबर आहे, त्यांचं कोणी ऐकून घेणार. जनता आहे, जनतेचं म्हणणं गोंधळच चालू आहे. आणि आमच्या चालू बापू चव्हाणचं बी नाव बदनाम करीत आहेत की एनओसी दिली, ही दिली, पैसे खाल्ले तर सगळ्या सदस्याला दिलेला आहे. बापू राजा माणूस आहे, बापूला पैसे कोणाची खायची गरज नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर जर पाहायला गेलं तर आपण सध्या आता
या ठिकाणी जर पाहिलं तर सर्व नागरिक आर्वी ग्रामपंचायतीचे सर्व नागरिक त्या देशी दारू दुकानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर या ठिकाणी ही आर्वी ग्रामपंचायत आहे आणि या ठिकाण ज्या बॅक साईडला ग्रामसभा पार पडली त्या ठिकाणाहून ही ग्रामपंचायत पाहू शकता आणि भविष्यामध्ये जे इलेक्शन लागणार आहेत आणि त्या भविष्यातल्या इलेक्शनमध्ये या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये कुठंतरी घातपाताची शक्यता या ठिकाणी होऊ शकते आणि जर पाहायला गेलं भविष्यामध्ये तर या ठिकाणी असे जे ग्राम कोण आहे त्यांचं नाव काय ती मध्ये बोलायला की मगाशी नाही दिलेलं. आमचा अंतर्गत कलह संपत नाही आणि दिशा काही मिळत नाही.